कारण बदनाम झाल्याच्या नंतर माणूस मार्केटमध्ये येतो. तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे रवी किरण महाराज. बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने, बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने, बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने, बदनामी का फल क्या पाया है ये वो जाने या वो जाने. महाराजांनी प्रमाण भारी घेतलं, चाल चांगली घेतली. आमच्या इथं वाजवायचा तर विषयच नाही म्हणून इतकं सांगावं लागलं. बरं तुम्हाला सांगतो ऐका बरं. आई वाजणं म्हणणं एवढं सोपं नाही शे बरं. बाकीना बशी बशी सांगतात बरोबर सहजने त्याले तू आता आहे रे पोपट ओ कलेक्टर आता आहे बशी चाल सजने नाही त्यासले बरोबर तू आता आहे पहिला अर्धा तास ना सजन नाही मारायला टायात बटनाने तू आता आहे रे. आठी नुसतं विटोवर रुंग टाइमले नुसतं बुक्का कवय लावून फुलार कवय टाकू आई सुधरत नाही रे काका. तुम्ही बडी बडी नाही करत असतडी. आई वाजवणं म्हणणं इथलं सोपं नाही बरं. जिथलं तुम्ही बशी बशी ऐकतात ज्यासले नॉलेज असले समजत बा. बाकी नाही सुधरत नाही ना किडा पाडणारा सहज नाही त्यासले चाल नाही सजनी. तुम्हासाठी सांगस मी ज्यासले सजनी नाही असं वाटस ना त्यासले सांग राहिनो. दिंडी राहीन ती आपली माऊलीने दिंडी जास ना त्र्यंबक तशी दिंडी राहीन ती. आणि श्रीमंत माणसाकडे मुक्काम होता. श्रीमंत माणूसकडे मुक्काम होता. आता त्या श्रीमंत माणूसकडे 35-30 सालदार होता. 30-35 सालदार. दिंडी लेवाले अर्धा किलोमीटर अंतरवर घ्या. सालदार बी संगे दिंडीन संगे दिंडी लेवाले. श्रीमंत माणूसकडे मुक्काम 30-35 सालदार बी दिंडी लेवाले. गावना भजनी मंडळवाला काही इतर लोक बराच 550-100 लोक दिंडी लेवाले. दिंडीवाला असले ती विने करीन गाय आम्हा फुलार टाका हो त्या फुले असा टाकत टाकत फुलेशनी पायगड्या करत करत त्या वारकरीशले चालाला. या सालदार म्हणे बापरे मजा राहत भुयाजनी. घर उन्हात जेवणले बसणार. ज्याला पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी, ज्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी, ज्याला जे पाहिजे ते भेट राहतं. या सालदार वाढपी त्याच होतात. येरारले ठोकाय दखरे निस्ता चाली उन्हात तरी कितलं भारी भारी भेट राहिला. महिना दिनभर आव टाकले संध्याकाळी खिचडीत राहत. खिचडी उनी का विषय वाढच म्हणा. खिचडीना विषय उन्हा का मला अशी वाटत ना मोदी साहेब ना पाय धुईन पिलो. म्हणजे राजकारणाचा माझा काहीच विषय नाही. परमार्थना विषय उन्हा देव करा कोणामुळे जास्त देव करायला लाग्यात भाऊ. प्रदीप मिश्रा महाराज असना पाय पडो आणि नरेंद्र मोदी साहेब असना खिचडीन करता पाय पडो. पहिले पाहुणचार म्हणीन खिचडी राय बरोबर आहे ना काका. पाहुणचार म्हणीन खिचडी राय. या मायासले माहिती पाहुणा जर येल राहत ना पाहुणाची संख्या घर ना एकच माणूस बसाडे जेवाले कुठी नको जाऊ भाऊ खिचडी. इथली टंचाई होती खिचडीने. पहिले खिचडी खावायला भेटे नाही खिचडीना पाहुणचार राय. आता इथली खिचडी होई जायचे ना रातले संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजताच पंगरीन झोपिले हो खिचडी जोई रे काका. हो डायरेक्ट पंगरी लिहून झोपिलो. शिट्टी ना आवाज खिचडी जोई रे काका. आमले बी खाणे रे भाऊ. या दिनभर म्हणे नुसता चाली उन्हात तरी सुद्धा बासुंदी पापडी काय राहणार. आणि आपले दिनभर आव टाकलीच नाही खिचडीत राज म्हणे. सालदारशी ठराव हे तिलगाव म्हणे दिनभर आव टाकलो 12 धरू म्हणे. त्यापेक्षा आपण असं करू सालदारशी दिंडी काढू तर म्हणे बारी बारी खावायला भेटस म्हणे. सालदारशी दिंडी काढा ना ठराव का रे. दिंडी जर काढी ते साहित्य बीत पाहिजे ना आपला पण बजण्यास. आणि मग काय म्हणे तडे बजण्याना कोणता इथं पक्का घरे होतात तवय मागला बितड पाट टाकून काढल्या म्हणे साहित्य. एक बजण्याना जनगरमा साहित्य होतं मागला बितड दसाठी ना एक सालदार कुदी घ्या. आता त्याला सुधरे नाही काय काढू असं. या बाकीना सालदार सांगित अय काढणार आहे तो म्हणे काय काढू रे. तर डोंबळं काढ म्हणे. ऐ डोंबळ ऐ डोंबड्या तुला पकवास बी समजत नाही डोंबळ. त्यांनी पकवास काढीन फेका. तो एक म्हणे ए ती टिंगरी बी काढ रे. हाय रे टिंगऱ्या ओ टिंगऱ्या अरे त्याला विना म्हणतस रे काका. तो एक म्हणे काढा की म्हणे ते म्हणे हा माते जांबा बी काढले म्हणे. जांबा या मायावजी म्हणते साकू आपण गली माही चालो ना एखादी म्हातारी जर नातूल खेवाडस ना बाबाजी आवर्जून आपले तर केस नाही बाबा मन नातू अशा मजाना भजन करत म्हणाला ना आजी. मग त्या नातूले शिकाडस आई माय मन भाऊ जांबा तुकाराम ओ बहीण त्याला जांबा नाही ओ म्हणे काकू त्याला ज्ञानबा तुकोबा म्हणतो ओ माय जांबा. अय रे जांबा ओ माय जांबा. साहित्य चोरलं बा आणि सालदाराची दिंडी काढी.
ज्या गावले मुक्काम होता त्या गावना लोक असले बी अर्धा किलोमीटर अंतरवर लेवाल घ्यात विने करीन गा यामा फुलार फुले बिले टाकत ते असले पाय घड्या घ्यात गावमा जातात ज्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी तडण वालाल तडण डाळ भात वालाल डाळ भात पुरणपोळी वालाल पुरणपोळी जराली जरा करे तकारे दिनभर आव टाकले खिचडी आडे तकारे कशी मजा आहे त्यामुळे आपण आई एक दिंडी नाही रे वरीसभर सराव होतं नाही दिंड्या सुरू ठेवतो चांगलं चांगलं खावायला भेटस म्हणे जेवण वैग्यात उठ ना त्या सालदार जडे झोपाल जाणवतं त्या रूमकडे जावायला लागणार गावना भजनी मंडळ म्हणा सुज्ञे बाबा होतात म्हणे महाराज कीर्तन कितला वाजायला चालू करा ना हो म्हणा बापरे कीर्तन आणि कीर्तना नामना काय संबंध भाऊ या बडा सालदार गोया हो भाऊ बाबा ते कीर्तन सांगा ना आपला मग काय कीर्तन समजी भाऊ म्हणे आणि कोण करी कीर्तन पण टोळीना प्रत्येक टोळीना कोणतरी मालक राहतात सालदाराचा मेन मालक म्हणे तुम्ही रूममा चला रे सर्व सालदाराचे म्हणे ज्यांच्या गादीसवर झोपिल्या तोंडवर बनाट टाकल्या जो बोली तोच कीर्तन करी म्हणे बट्टा सालदाराची झोपिली ना अख्खा सालदार झोपी घ्यात 8:30 वाजले बजण्यास म्हणे जावा रे त्या बाबाशे उठाडा रे कीर्तना टाइम घ्या 8:30 वाजल्यात एक पोऱ्या उन्हा 10-12 दरवाजा टोका म्हणे बाबा ओ महाराज महाराज जो बोली तो कीर्तन करी एक नाही दोन नाही पोऱ्या घ्या त्या भजनी मंडळवालाचकडे म्हणे बाबा म्हणे काय म्हणे महाराज उठत नाही भाऊ एक बी महाराज आवाज देत नाही त्या टाडगा भजनी मंडळना बाबा म्हणे हो भाऊ तपास करा रे जानगर जेवण होतं त्यानगर काही टाकी त्याने दे ना मरी त्याने घ्यात रे या आवाज एक अर्धा मरी ना मरी ते बटान बटा थोडा संगे मर जाते जेवण मग काय पिढी घेऊन बा मग त्या बाबा म्हणे आपण स्वतः जाऊ भूषाने आते आता सर्व भजण्या उन्हात दरवाजा टोका महाराज ओ महाराज वारकरी बाबा ओ महाराज महाराज एक नाही दोन नाही बाबा म्हणे नक्की जेवण मग काहीतरी पण मरी घ्यात म्हणे या पण आता घरमा थोडा पुढे देना पटीन बाहेर ते काढणं पटीन नाही असले मग एक 8-10 वरीस ना पोऱ्याले वर साना वाटेन कुदाड पहिले घरेले साना बी राहत ना वर तीन साना वाटे कुदाडा एक पोऱ्याले 8-10 वरीस ना पोऱ्याला जसा कुदाडा तसा एक सालदारना छातीवरच जाई पण ना तो जोर माको काय उठना हो म्हणा बापरे त्या बाकीना म्हणे आता कीर्तन तूच कर म्हणे हो म्हणा बापरे तू म्हणेले ना कीर्तन तूच कर म्हणे आता सालदारना गया मग विना टाक दिन लोके पुढे बसेल शेताव विना गया मग नाव सांगे मांगला टाडकरीसले ओ भाऊ आता कीर्तन कसं करू भो मांगला टाडकरी म्हणे तो बासुंदी कशी दाबी भू इतलं सोपं शे का ते जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही या विठ्ठल 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 साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता 11 वाजण्यामध्ये फक्त 5 मिनिटं बाकी आहेत किती कीर्तन चालू झालंय 9 ते 11 बरोबर आहे ना 9 ते 11 टायमिंग आहे 9 ते 11 टायमिंग आहे 11 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत ना 5 बी नाही 3 मिनिटं बाकी आहेत रिचिर बोलू ना 5 मिनिटं मग हा कितला टाइम अर्धा तास मी तुमले 5 मिनिटं बोलू का असं विचार मी अर्धा तास म्हणजे तुम्ही एका बडा वसूल करायला येले ताडे म्हणजे अहो सापडत नाही सापडेल याल गोमाली लिहावं चांगला असं काय हरकत नाही बा तुम्ही बसायला तयार असाल मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे गुरुजी बरोबर आहे की नाही तुम्ही ऐकायला बसेलेत मला सांगाल काय 10-5 मिनिटं वाढणार तरी वांधा नाही ना कारण जिथलं डीजे लागा होता तिथलं ते लागी घ्या ते काय वाचाव नाही ते आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या तारीख देणार आहेत त्या समजदार लोकेशतच ते असले चांगलं समजा ओव्हर टाइम ना कितला लागतं असं विठ्ठल 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 साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्त वेळ तुमचा घेण्याने माझाही देण्याने 10-15 मिनिटं तरी पण लागणारच आहेत पण तुम्हाला एकच सांगेल भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल आणि संतांच्या पायी लोटांगण घाल्याच्या नंतर संत काय करतात तर तुम्हाला सांगतात काय करा देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग सांगतात आणि देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग ही पुरा बोलणं करे देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे फक्त अंतःकरणापासून नामचिंतन आणि भगवंताचा धावा करणं जो धावा जे नामचिंतन जे भजन म्हणजे तुकोबारांनी देहूमध्ये केलं जे भजन माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये केलं नाही जे भजन सर्व संतांनी पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला डोंगरेजमध्ये करायचंय हाताने टाडी मुखाने नामचिंतन